नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। मी आता चाललोय बदलापूरला। माझ्याकडे हा तानपुरा आहे, इलेक्ट्रॉनिक तानपुरा। त्याच्यामध्ये बिघाड झालाय, त्यामुळे तो रिपेअर करिता मी चाललोय बदलापूरला हिंगेंचं हार्मोनियमचं दुकान आहे, तिथे तो रिपेअर करायला टाकायचं आहे। त्याचबरोबर तिथे वेगवेगळे हार्मोनियम्स आहेत, त्याही आपण पाहणार आहोत। खूप पाऊस आहे, त्यामुळे बाईक घ्यायचा कंटाळा केला, कार घेतली। स्टेशन परत कारने, पुढे मग ट्रेनने जाणार आहे। बदलापूर स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स आहे, त्यामुळे आपण चालतच जाणार आहोत बदलापूर वेस्ट या साईडला। सकाळी 8 वाजता निघालो होतो, त्यामुळे नाश्ता काही झाला नव्हता। आता नाश्ता केला बदलापूर स्टेशनला, मेंदूवडा, आणि निघालो। भरपूर असे साहित्य मिळतात इथे। आता आपण एक हार्मोनियम पाहणार आहोत, तानपुरा दिला आहे रिपेअरसाठी। भरपूर असे साहित्य मिळतात इथे आणि खूप छान असतात। हा एक तानपुरा आहे, त्यात तालमाला पण आहे। ह्याची काय किंमत आहे साधारण? ही एक हार्मोनियम आपल्या समोर आलेली आहे। बॅक टू होम, घराकडे आपल्या। आज आहे नॉनव्हेज खायचा वार, मच्छी मिळते का बघूया। फायनली घरी आलो, मी वाट बघत होती।
घ्यायला सांगते ये. 15 दिवसानंतर तानपुरा मिळणार आहे. हा काय घोडा. तर हलवा मासा मिळाला आम्हाला. मच्छी भूमी आम्ही सगळे खाणार हलवा मासा. काय काय सांगते का माहिती काय ग काय आई मारला चष्मा फोडशील ना माझा. काय सांगते ही बाहेर जायचे बाहेर बाहेर जायचं तिकडे गाडी घेऊन कार घेऊन जायचे हा जायचं ना ठीक. आजची रेसिपी आहे हलवा मासा. दाखव. वाटण आहे हळद आहे मीठ आहे गरम मसाला आहे आणि लाल मसाला आहे लसूण मिरची आणि हलवा छान असा धुवून घेतलेला आहे. तेल तापलेलं आहे आता. मच्छी करता जेवढा लसूण जास्त तेवढी मच्छीला चव येते आणि वासही छान येतो. दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. हळद मीठ मसाला एकदम टाकलेला आहे. वाटण पण टाकलेलं आहे. व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. छान असं धुवून घेतलंय. अंडी पण आहेत गाबळी आहे. शिजून झालं की नंतर आपण फ्राय पण करणार आहोत. हलव्याला हलवण्याचं काम चालू आहे. पापलेट सारखाच लागतो. पापलेटपेक्षा स्वस्त असतो आणि चवही साधारण सेम असते. आज काय पापलेट मिळालं नाही म्हणून हलवा आणलाय. भूमी आली इथे मच्छी करायला. पाणी टाकूया. मला चिकन बनवण्यासाठी पण कमेंट आलेले आहेत. नेक्स्ट टाइम चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवण्यात येईल. आता शिजायला ठेवूया आपण. शिजून झाल्यानंतर फ्राय करणार आहोत. मच्छी शिजून झालेली आहे. फ्राय करायचे. फ्रायसाठी तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर हळद मीठ मसाला आणि कढीपत्ता असं घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. भूमीची गडबड चालू आहे. तिकडे खेळते बाहेर. आवाज येतोय. काय ये इकडे मच्छी हे बघ फ्राय करतोय आपण आता. खाली बघा. ताजा 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 ताजा. गाणं पाठ नाही. मच्छीचं गाणं आहे मावऱ्याचं. आणलाय मावरा ताजा ताजा. कसा कलर आलाय बघा.
अंडी पण होती, गाबोळी आहे म्हणजे त्यात. नेहमी रेणुकाच जेवण बनवते, पण आज तुमच्यासाठी मी मेहनत घेतो थोडीशी. हलवा मासा रेसिपी तयार आहे. ताट आलेला आहे. ऋतुराज पण जेवतोय. बघ रे कशी मच्छी बाबांनी बनवली आज तुझ्या. भारी मच्छी म्हटलं भारीच. भूमी का उठे भूमी, हे बघ पाऊस आलाय बाहेर. माऊ आली, भूमीची मैत्रीण. भूमी जेवायला ये जेवायला. हे बघ कोण, हे बघ माऊ आली. मग पाऊस पण आला बाहेर. मच्छी छान झाले. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गुड नाईट.